स्प्रिंग मास ऑसिलेटरच्या पार्ट ए साठीचा हा सेटअप आहे सगळा तुमच्या समोर जो दाखवलाय तो. याच्यामध्ये एक तुम्हाला पॉइंटर दिसतोय बघा आणि याला आपण मासेस अटॅच करणार आहोत. ही जी बेसिकली स्प्रिंग आहे ही तिथे जेव्हा आपण वजन टाकणार आहोत तेव्हा ताणणार आहोत. हा जो पॉइंटर जो आहे हा असा खाली खाली मूव्ह होणार आहे. जसं आपण ही जी वजन आहे तुम्हाला दाखवतोय मी तुमच्या समोर, ही वजन आपण अडकवल्यानंतर हा जो पॉइंटर आहे तो हळूहळू काय होणार आहे, स्ट्रेच होणार आहे आणि मग त्याच्यानुसार आपण जो फोर्स कॉन्स्टंट आहे तो कॅल्क्युलेट करतो. सो बघा या ठिकाणी मी तुम्हाला स्पेशली दाखवतो की हा 0 वरती हातचा पॉइंटर आहे आपल्याकडे, जेव्हा आपण काहीच मास ॲक्च्युली अटॅच केलेलं नाही आहे. बरोबर आहे. जर लिस्ट काउंटचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल बघा इथे 0 आहे, मग इथे 1 2 3 असे मार्क केलेत बघा पेन्सिलने. सो तुमच्या लक्षात येईल आपली जी रेग्युलर मीटर स्केल आहे त्याप्रमाणेच ही स्केल आहे आणि याच्यामध्ये आपण 4 मासेस याच्यामध्ये तुम्हाला दिसतात बघा, 4 ॲड केलेले आहेत वेट्स आणि त्याच्याने जे एक्सटेन्शन आलं ते तुमच्या समोर मी ठेवतोय. साधारणतः 8.5 बघा हे 8.6 होईल हे इथे. सो 8.6 आहे हे आपल्याला लिहून ठेवायचं आहे. कुठे लिहायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता यात एकही वजन लावलेलं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक वजन याच्यामध्ये ॲडअप करायचं आहे. ओके. सो पहिलं वजन टाकूया. हे बघा इथे आपण एक असं वजन ॲड करतोय आणि याचं एक्सटेन्शन किती आहे ते थोडंसं बघूया. हे बघा वजन तुम्हाला दिसतंय आणि इथलं जे मार्किंग आहे आपल्या पॉइंटरचं त्याच्यावरती थोडंसं झूम करूया. 1.5 ओके 1.5 हे रीडिंग आहे आपलं या ठिकाणचं. सो जेव्हा आपण 50 ग्रामचं वजन टाकलं 1.5 इतकं आपलं एक्सटेन्शन मिळालेलं आहे. आणखीन एक वजन आपण ॲड करूया याच्यामध्येच, दुसरं वजन, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर दुसऱ्यासाठी काय एक्सटेन्शन येतं ते बघूया. ठीक आहे. सो इथे आपण 2 वजनं टाकली आहेत बघा, 100 ग्रॅम झालं आणि इथलं रीडिंग साधारण 4.8च्या आसपास आहे, 4.8 4.9. ओके. त्यातलं एक कुठलं तरी आपण कन्सिडर करू, 2 3 4 एक मिनिट 3.8 किंवा 3.9 असं आहे ते, 4.8 म्हटलं चुकून मी. ओके. सो 3.8 असेल ते, तर त्या पद्धतीने आपण तिथे मेन्शन करू. सो 2 वजनानंतर अजून एक वजन आपण याच्यामध्ये ॲड करून टाकूया, तिसरं वजन, जेणेकरून आपण कसं पुन्हा पुढचं एक्सटेन्शन येतं ते बघूया. आता सगळी एक्सटेन्शन्स मी तुम्हाला दाखवणार नाही कारण आपल्याला एकूण 7 वजनं टाकायचे आहेत. तर त्यातली मी आणखीन एखाद दुसरं रीडिंग दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे 3 वजनं असताना इथलं जे रीडिंग आहे 6.2 हां 6.2 लिहूया आपण. ओके. 6.2च आहे ते जवळपास. सो ज्यावेळेला 3 वजन आहे तेव्हा 6.2 इतका आहे, त्या पद्धतीने आपण इथे लिहिणार आहोत. ओके. याच्यानंतर 4 जर वजनं आपण जर टाकली तर जे मगाशी होतं तेच रीडिंग जे आहे मगाशी आपण ऑब्टेन केलं होतं, मी तुम्हाला म्हटलं होतं हे रीडिंग पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. तर ते जे आहे ते 8.6 मगाशी आपण म्हटलं होतं त्या पद्धतीने हे पुन्हा तेच मिळणार आहे, कारण तेव्हाही 4 वजनं होती, आत्ताही 4 वजनं होती, त्यामुळे आत्ता 8.6 आपल्याला हे रीडिंग जे आहे ते या ठिकाणी दिसतंय. थोडंसं ऑब्झर्वेशन टेबलकडे वळूया. हे बघा ही जी रीडिंग्स आहेत 1.6 3.6 खरं तर 3.6 किंवा 3.4 होतं, मला आता आठवत नाही. ते मी 3.6 नोट डाऊन करून घेतलंय. इथे 6.2 आहे ते 8.6 ही तुम्हाला 4 रीडिंग मी दाखवलेत. समजा इथे 3.8 असेल तर तुम्ही ते इग्नोर करा, म्हणजे त्यातली वजाबाकी जी काय आहे ती तुमच्या लक्षात येईल कन्सेप्च्युअली. आणि ही जी रीडिंग्स आहेत ही मी घेतली आहेत ती तुम्हाला समोर ठेवली आहे डायरेक्ट. आणि हे लक्षात घ्या, हे बघा इथे S0 इज इक्वल टू असं म्हटलं आहे, बरोबर आहे. आपल्या नोटबुकमध्ये पण हे मेन्शन केलं आहे. तर हा जो S0 आहे म्हणजे हे मगाशी मी तुम्हाला जे सगळ्यात पहिल्यांदा दाखवलं होतं की M इज इक्वल टू 200 ग्रॅम वजन ठेवून, बरोबर आहे, तेव्हाचं एक्सटेन्शन तुम्हाला दाखवलं होतं 8.6. तर हा जो 200 ग्रॅमचं वजन आहे याला आपण कॅपिटल M असं म्हणतोय. आणि हा जो S0 आहे, ओके, हा S0 8.6 आला आहे आपला, बरोबर आहे. आणि हाच नंतर एसचा पण कॉलम आहे, त्यामुळे जेव्हा मग आपण S0 मायनस एस असं या कॉलममध्ये लिहिणार आहेत. S0 पण तोच आहे आणि एस पण तोच आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे 0 आलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, इथे कॅपिटल M 200 असल्यामुळे इथे स्मॉल m मायनस m जो आहे, आता बघा स्मॉल m किती आहे इथे 50 आहे, बरोबर आहे. त्याच्यातून काय आपल्याला कॅपिटल M वजा करायचं आहे, म्हणून 50 वजा 200 इथे मायनस 150 असं लिहिलं आहे. ओके. त्यानंतर इथे बघा इथे M किती आहे तुमचा 100 आहे आणि कॅपिटल M किती आहे 200 आहे, म्हणून 100 मधून 200 मायनस केले की -100 या पद्धतीने आपण हा कॉलम इथे फिलअप केला आहे. ओके. आता या कॉलममध्ये S0 मायनस S आहे, म्हणजेच या व्हॅल्यूमधून या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सबट्रॅक्ट करून पुढच्या कॉलममध्ये द्यायच्या आहेत. म्हणजे 8.6 मधून 1.6 गेले, उत्तर इथे लिहा.
या 8.6 मधून 3.6 गेले उत्तर इथे लिहा. 6.2 मायनस केल्यावर इथे लिहा. तसंच याच्यातून हे 11 मायनस केल्यावर आता तुमच्या लक्षात येईल की इथून हे जर वजा करायचं झालं तर ते मायनसमध्ये येईल, बरोबर आहे. आणि 8.6 मधून 11 तुम्हाला मायनस करायचे आहेत. ओके, त्यानंतर 8.6 मधून 13.4 आणि त्यानंतर 8.6 मधून 15.8 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत. ओके, सो या व्हॅल्यूज काय येतील ते तुमच्या समोर ठेवतो बघा मी. हे बघा, या पद्धतीने तुमच्या समोर ठेवल्यात मी व्हॅल्यू. तुम्ही वजाबाकी करून बघू शकता. या अंकातून हा अंक वजा केल्यावर हे उत्तर, या अंकातून हे वजा केल्यावर हे उत्तर. या पद्धतीने आपण हे उत्तरं काढलेली आहेत. एक गोष्ट थोडीशी इथे जर तुम्ही नीट बघितलात तर लक्षात येईल, कदाचित आपलं उत्तर तिथे 3.8 असण्याची शक्यता आहे. जर तिथे 3.8 असेल तर इथे डेफिनेटली मग हा पण 4.8 आला असतं. मग तुमच्या लक्षात आलं बघा, इथे 24चा पाडा असल्यासारखा आहे. 24, 48, 72, इथे पण 24. इथे जर 48 असतात तर इथे फक्त थोडासा इथे प्रॉब्लेम झाला आहे आपल्याला. सो इथे 7 आहे, खरं तर तो 7.2 असला असता. अर्थात प्रॅक्टिकली सगळ्याच व्हॅल्यू त्याच प्रपोर्शनमध्ये राहतील असं नाही, पण जर असं असतं तर अगदी सगळेचे सगळे पॉईंट आपल्याला एका रेशोवर मिळाले असते. सो या ठिकाणी जर तुम्हाला असं उत्तर मिळत असेल तरी खूपच छान आहे, काही प्रश्नच नाही. पण म्हणजे हे तुम्हाला इथे तर क्लिअर कट समजतं. त्याच पद्धतीने जर इथे आलं असतं तर तो आणखीन एक चांगला योग म्हणता आला असता. पण आत्ता जे तिथे प्रॅक्टिकली मला जे तिथे दिसलंय ते मी लिहिलंय. हे मला आत्ता एक्झॅक्टली आठवत नाही तिथे काय होतं. मी ते 3.6 नोट डाऊन केलंय. जर तिथे 3.8 असेल तर तुम्ही मग इथे प्रॉपरली 4.8 करून त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, सो याचं जे रिडिंग येईल तेच तुमचं याचं सुद्धा रिडिंग असणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी जी आहे 1/2 kx², हा जो कॉलम आहे बेसिकली, हा कॉलम आत्ता आपण भरूच शकत नाही. त्याचं कारण काय आहे, तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू आहे पण केची व्हॅल्यू नाही. आणि हा के कसा काढणार आहात, तर के काढण्यासाठी बेसिकली आपल्याला स्लोप काढावा लागतो. ओके, सो स्लोप कशाचा, तर एक ग्राफ आपल्याला काढायचा आहे आणि मग त्या ग्राफचा जो स्लोप आहे तो आपल्याला काय देतो, तर एक व्हॅल्यू येते स्लोपची खरं तर. आणि मग त्याच्यावरून आपण के डिटर्माइन करतो. आपल्या प्रॅक्टिकलच्या नोटबुकमध्ये ॲक्च्युली स्लोप म्हणजेच के आहे असं म्हटलंय, पण बेसिकली मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे की बेसिकली जो आपल्याला स्लोप मिळतो तो निगेटिव्ह असणार आहे. सो विथ निगेटिव्ह साईन असणार आहे. पण आपण जो के ही जी व्हॅल्यू घेणार आहोत कॉन्स्टंट, तो आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आपण ग्राफवरती एक नजर टाकूया आणि जे काही कॅल्क्युलेशन येईल, आधी पहिल्यांदा आपल्याला के कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. मग जी केची व्हॅल्यू आहे ती आपण पुटअप केली की आपल्याला हे 7 कॅल्क्युलेशन करावी लागतील केच्या व्हॅल्यू टाकून, आणि मग आपल्याला हा जो कॉलम आहे तो फिलअप करता येईल. तर वळूया त्या भागाकडे. आपण थोडंसं तुम्हाला दाखवतो. हा आपला ग्राफ मी इथे ऑलरेडी ती जी लाईन आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तुम्हाला इथे प्लॉट करून दाखवलंय. इथे पॉईंट्स कसे कसे येतील ते फक्त तुम्हाला दाखवतो. इथे स्केल वगैरे मी सगळं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते बघितलात की तुमच्या लक्षात येईल. स्क्रीनशॉट घेतलात तरी काही हरकत नाही. बघा पॉईंट कसे कसे येत जाणार आहेत. हा बघा, एक पहिला पॉईंट दाखवला आहे तुम्हाला. हा दुसरा पॉईंट इथे येतो, तिसरा पॉईंट इथे आलाय, चौथा जो आहे तो ॲक्च्युली तुमचा बरोबर 0-0ला यायला पाहिजे. पुढचा पॉईंट बघा. हे सगळे एका रेषेमध्ये तुम्हाला दिसत आहेत. पण एक गोष्ट पुन्हा एकदा इथे लक्षात घ्या, हे सगळेच्या सगळे पॉईंट जे आहेत, ही रेषा अशी आहे जिचा स्लोप निगेटिव्ह असणार आहे. सो पहिल्यांदा लाईन तर ड्रॉ करून घेऊया. ओके, आणि याच्यानंतर थोडंसं याच्या स्लोपकडे वळूया. याचा स्लोप जो आहे तो तुम्हाला दाखवतो मी. या पद्धतीने आपण त्याचे 2 पॉईंट सिलेक्ट करून टाकू आणि मग हा बघा, इथे एक पॉईंट मी सिलेक्ट केला आणि हा इकडचा दुसरा पॉईंट सिलेक्ट केला. सो याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते डॉटेड लाईनने जोडू शकता तुम्ही. मी तर डार्क लाईनने दाखवलेत, पण तुम्ही डॉटेड लाईनने दाखवू शकता. आणि याचा जो स्लोप आहे तो मी इथेच दाखवतोय. खरं तर तुम्ही ग्राफ पेपरच्या पाठीमागे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी जागा आहे, ते स्लोप तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, सो स्लोप y2 - y1. सो या कंडिशनमध्ये इथे आपल्याला x1 y1 म्हणू, आपण याला x2 y2 म्हणू. ओके, आणि मग हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते मी तुमच्या समोर ठेवले. बघा, इथे हा जो पॉईंट आहे सो 100 आणि 150च्या मधला आहे. इथला सुद्धा हा 100 आणि 150च्या मधला, म्हणजे दोन्ही 125 दोन्ही आहेत. आणि इथले जे कोऑर्डिनेट्स एक्सचे आहेत ते पण तुम्हाला दिसत आहेत. इकडे -6 आहे, इकडे 6 आहे. सो हे सगळे जे कोऑर्डिनेट्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथे सबस्टिट्यूट केल्या. इथे आपल्याला उत्तर बघा -250 / 12 आणि फायनली -20.83 असं मिळालं आहे. ठीक आहे, सो या पद्धतीने आपण स्लोप काढला जो निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. आता के जो स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे ना, तो त्याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो.
कारण तो जो स्लोप आहे तो आपण ॲक्च्युली मॅग्निट्यूड वाईज जेव्हा घेणार आहोत तेव्हा निगेटिव्ह साईन आपल्याला तिथे काढून टाकणं गरजेचं आहे. ओके, सो एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हे आपण इक्वेशन शिकलोय बघा ऑलरेडी, बरोबर आहे. म्हणजेच के इज इक्वल टू काय होईल, मायनस एफ अपॉन एक्स होईल, बरोबर, सिम्पल. आता तुम्ही जो ग्राफ काढलाय तो एफ अगेन्स्ट एक्सचा काढलाय, बरोबर. त्यामुळे तो जो ग्राफ आहे तो ग्राफ म्हणजे जो स्लोप आहे तो तुम्हाला बेसिकली काय देतो, एफ अपॉन एक्सची व्हॅल्यू देतो, बरोबर आहे. सो के इज इक्वल टू मायनस स्लोप असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग के इज इक्वल टू काय होईल, मायनस, आणि स्लोप आपला मायनस ऑलरेडी आहे त्यामुळे मायनस मायनस मग काय होईल, प्लस होईल. आणि मग 20.83 ग्रॅम वेट पर सी एम असा आपला जो कॉन्स्टंट आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट, तो आपल्याला मिळून जाईल. जर आपण हे ग्रॅमच्या भाषेत आपण बोलतोय, जर आपल्याला ते डाईनच्या भाषेत करायचं असेल तर आपल्याला त्या मासला एमला जीनं मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच 980ने. आणि मग डाईनच्या भाषेत जर आपल्याला हवं असेल तर या 20.83ला मी 980ने गुणून हे उत्तर काढले 20,413.4 डाईन पर सेंटीमीटर. सो या पद्धतीने तुम्ही हे उत्तर जे आहे हा आपला रिझल्ट तुम्ही लिहू शकता. हे जे मी इथे लिहिलंय ते थोडंसं तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता जिथे तुम्हाला स्पेस आहे तिथे खरं तर. आणि त्यामुळे हे जे उत्तर आहे हे पॉझिटिव्ह लिहिणं अपेक्षित आहे, लक्षात घ्या. आपल्याला जो कॉन्स्टंट आहे तो पॉझिटिव्ह लिहायचा आहे. ओके, सो ही केची जी काय व्हॅल्यू तुम्ही ऑब्टेन केली आहे, आता मी काय करणार आहे, हे जे डाईनच्या फॉर्मॅटमधले आहेत ह्या काही अंक आपण घेणार नाही आहोत. मी हा जो ग्रॅम वेट पर सी एमचा अंक आहे जो 20.83 ही केची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून, कारण तिथे जो आपण पोटेन्शियल एनर्जीचा जो कर्व काढायला त्यांनी सांगितला आहे ग्राफ, याच्यामध्ये काही आपल्याला स्पेसिफिक सांगितलेलं नाही डाईन पर सेंटीमीटरमध्ये घ्या की ग्रॅम वेट पर सी एममध्ये घ्या. ओके, सो हा मोठा अंक घेण्यापेक्षा छोटा अंक घेऊ. आणि समजा मोठा घ्यायचा असेल तर शेवटी स्केल तेच राहणार आहे, फक्त काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला 980ने मल्टिप्लाय करून सगळे आकडे फक्त थोडेसे मॅग्निफाय करून लिहावे लागतील, मोठे आकडे, बरोबर ना. बाकी त्याचा जो एरिया असेल, एरिया अंडर द कर्व म्हणा किंवा तो कर्व आहे टोटल, तो सुद्धा काय असणार आहे, सेमच राहणार आहेत, फक्त तिथले करस्पॉन्डिंग तिथले अंक बदललेले असतील. सो मी काय करतो आता, केची व्हॅल्यू 20.83 घेऊन तुम्हाला ही सगळी कॅल्क्युलेशन्स काय करता येतील ते दाखवतो. 7च्या 7 कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावी लागतील. ओके, आपल्याकडे काय झालंय, ते जे आपलं नोटबुक आहे प्रॅक्टिकलचं त्याच्यामध्ये खूपच कमी जागा ठेवलेली आहे. के इज इक्वल टू जे लिहिले ना, के नाही, पी इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअरसाठी, तर तिथे खूप कमी जागा आहे. तर तिथे तुम्हाला एकूण 7 कॅल्क्युलेशन्स बसवायचे आहेत खरं तर. सो थोडक्यात लिहा, मी तुम्हाला दाखवतो, ती तुमच्यासमोर ठेवतो. तुम्हाला जर जमलं तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे ते बघा एकदा. सो हे पहिल्यासाठी आहे, ही जी केची व्हॅल्यू ही कायम 20.83 आपली आता कायम राहील. इथला जो एक्स आहे तो मात्र कायम बदलत राहील. ओके, सो बघा इथे हा जो गुणाकार आहे हा सिंपल गुणाकार 510.3 ग्रॅम वेट सी एम असं पी जी आपली ही व्हॅल्यू आहे. सेकंड व्हॅल्यू जी आहे याच्यामध्ये मी डायरेक्ट 25 लिहिला आहे कारण तो 5 स्क्वेअर आहे. एक स्टेप इथली कट केली मी आणि डायरेक्ट आन्सर जे आहे ते तुमच्या समोर ठेवतोय. तिसऱ्यासाठी बघा काय येईल, आपलं जो स्क्वेअर आहे बेसिकली हा 5.76 आणि मग हे उत्तर आहे 59.99. सो तुम्ही ग्राफवर प्लॉट करताना तो जवळपास 60 कन्सिडर करा. चौथ्या केसमधली जी पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे ती 0 असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जो एक्स आहे तो बेसिकली 0 आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली 0 लिहिली आहे व्हॅल्यू. पीची व्हॅल्यू 5व्या केससाठी जी आहे ती 59.99. सो मगाशी जसं बघितलं तसंच 6वी जी व्हॅल्यू ती सुद्धा तुमच्या समोर आहे 239.96. राऊंड अबाउट 240 आपल्याला कन्सिडर करायचे ग्राफसाठी. आणि 7वी जी व्हॅल्यू आहे ती 539.9 ग्रॅम वेट पर सी एम. तर या व्हॅल्यूवरून आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. तर ग्राफकडे वळूया. तत्पूर्वी आपल्याला ह्या ज्या पीच्या व्हॅल्यूज 7 आपण ऑब्टेन केल्या ते आपलं जो पहिलं ऑब्झर्वेशन टेबल आहे त्याच्यामध्ये फिलअप करावे लागतील. सो त्या फिलअप करून घेऊया पहिल्यांदा आणि मग ग्राफकडे वळूया. सो या त्या व्हॅल्यूज आहेत बघा, ज्या आत्ता मी ऑब्टेन केल्या त्या इथे लिहून ठेवल्या आहेत. आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने ही पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू सुद्धा बघा ही, आणि जर ही सेम आली असती, ही 510 दिसते इथे 539 जर सेम असती, इथं जर 7.2 असता तर खूप बेटर झालं असतं. इथे सुद्धा 4.8 असता. तर हे बघा हे सगळे आकडे जे आहेत ना एका पाड्यात दिसले असते तुम्हाला, इकडून हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, इकडून हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. सो या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. पण अर्थात मी तुम्हाला म्हटलं तसं हे प्रॅक्टिकली थोडंसं पुढे मागे होतंच. जर स्प्रिंग जर आहे ती प्रॉपर असेल म्हणजे रेग्युलर न यूज केलेली तर ते त्या प्रपोर्शनमध्ये जाईल आणि मग बरोबर एका पाड्यामध्ये तुम्हाला
हे जे एक्सटेन्शन आहे हे मिळेल, कारण आपल्याला ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. 50चा वजन जर टाकल्यानंतर जर 1 सेंटीमीटर एक्सटेंड होत असेल तर डेफिनेटली 100चं वजन टाकल्यानंतर 2 सेंटीमीटर एक्सटेंड होईल, 150चं टाकल्यानंतर 3 सेंटीमीटर एक्सटेंड होईल. अशा पद्धतीनंच येणं अपेक्षित आहे. आता थिअरी आणि प्रॅक्टिकल थोडासा फरक असणारच आहे डेफिनेटली, पण जर आपण ॲक्युरेसीकडे जात असू तर हरकतच नाही, काही प्रश्नच नाही आला असता. तर थोडंसं आता आपण ग्राफकडे वळूया. ग्राफसाठी सुद्धा मी पहिल्यांदाच तुमच्या समोर ठेवलं बघा. एक्सटेन्शन जे आहे ते अर्थात या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपला जो पीईचा जो ग्राफ आहे, बेसिकली सारखं केई तोंडात येते, तो जो पीईचा जो ग्राफ आहे, आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आपण बघितली, कारण एक्स स्क्वेअर आहे. जरी एक्स निगेटिव्ह असला तरी आपल्याला माहिती आहे, जरी एक्स निगेटिव्ह असला तरी मग तो मायनस एक्सचा स्क्वेअर काय होणार, शेवटी पॉझिटिव्ह होणार आहे. त्यामुळे नंबर सगळे पॉझिटिव्ह असणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला एकाच साईडला ग्राफ दिसतोय बघा, इथे जेव्हा आपण काढलाय तेव्हा, बरोबर आहे. कारण यावेळेला ज्या व्हॅल्यूज आहेत पोटेन्शियल एनर्जीच्या ह्या सगळ्या पॉझिटिव्ह असणार आहेत, निगेटिव्ह व्हॅल्यू नसणार आहेत. त्यामुळे बघा वरच्या साईडलाच फक्त तुम्हाला ग्राफ दिसतोय. त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती एकदम सिम्पल स्केल आपण घेतलेलं आहे, कळायला एकदम सोपं. आणि ग्राफमधले जे पॉईंट्स आहेत ते अप्रॉक्सिमेटली मी प्लॉट करून दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा, आणि मग कर्व कसा काढायचा तोही दाखवतो. सो हे जे आपले 7 पॉईंट्स आहेत ते मी स्टेप बाय स्टेप इथे दाखवतोय. तुम्हाला पाहिजे असतील तर पहिल्यांदा त्याचा स्क्रीनशॉट घेतलात तरी हरकत नाही. सो अशा प्रकारे हे 7 पॉईंट्स असतील आणि आपल्याला पेन्सिल न उचलता आपल्याला कर्व काढायचा. लक्षात घ्या, काही मुलं काय करतात की जे पॉईंट्स मिळतात ते पहिल्याला दुसरा जोडायचा, तिसरा जोडायचा. म्हणजे लहानपणी जे नाही का आपण एक चित्र कंप्लीट करण्यासाठी करत होतो, एक पासून दुसऱ्याकडे जायचं, स्ट्रेट लाईन ओढायची, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं ते करायचं नाही. लक्षात घ्या. तर आपल्याला एक फ्री हँड कर्व आपल्याला काढायचं आहे. या सगळ्या पॉईंट्समधून तो कर्व जाईल असं अपेक्षित आहे, पण त्यातून एका दुसरा पॉईंट जर सुटला तरी हरकत नाही. एखादा पॉईंट रेषेच्या एका साईडला गेला कर्वच्या, तर एखादा पॉईंट रेषेच्या दुसऱ्या किंवा कर्वच्या दुसऱ्या साईडला गेला तर हरकत नाही. मी तुम्हाला एक फ्री हँड स्केच दाखवतो, एक्झॅक्टली ते त्याच्यावर येईलच असं नाही. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, हे थोडेसे पॉईंट्स जे आहेत ते आतमधल्या साईडला आहेत आणि एक पॉईंट हा इकडच्या साईडला बाहेर गेला आहे. सो तुम्हाला ज्या पद्धतीने काढता येईल त्या पद्धतीने हा कर्व काढा. हा असा दिसतो हे मी तुम्हाला दाखवलंय. याच्यावरून आपल्याला कुठलीही व्हॅल्यू ऑब्टेन करायची नाही आहे. ओके, त्याच्यामुळे फक्त जो तुमचा जो स्लोप आपण काढलाय केचा तेवढा फक्त एक काळजीपूर्वक बघा. आणि दुसरा जो पार्ट आहे इथला, जो आपल्या मेन एक्सपेरिमेंटला जो रिझल्ट आहे, तो एक रिझल्ट आपण काढलेला नाही आहे, कारण तो बी पार्टमध्ये ज्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युली स्प्रिंग तिथे लावल्यानंतर ऑसिलेशन्स मोजायच्यात आणि त्याच्यावरून आपण मास ऑफ द स्प्रिंग वगैरे सुद्धा ऑब्टेन करणार आहोत. मला वाटतं तो जो बी पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. आजच्या पुरतं इतकंच. ह्या स्लिपमध्ये आपल्याला जेवढं विचारलेलं आहे त्याच्यासाठी आपलं हे जे काय काम आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे.